बीड जिल्ह्याच्या माजलगाव तालुक्यातील नेत्रूड या गावातील एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणजे मनोहर तात्या डाके। राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा असलेले शरदचंद्र पवार साहेब यांच्या नेतृत्वावर ते जीवापाड प्रेम करतात। शरदचंद्र पवार यांच्या विचारांचा मोठा प्रभाव त्यांच्यावर आहे। शालेय जीवनापासूनच त्यांनी नेतृत्व केलेलं आहे। पुढे महाविद्यालयीन जीवनामध्येही त्यांनी लक्षवेधी असे कार्य केलेले आहे। त्यांच्या आई ते लहान असतानाच वारलेल्या होत्या, यामुळे त्यांना मोठा संघर्ष करावा लागलेला आहे। शरद पवार यांच्या विचारांनी चालणारा हा नेता त्यांच्यासोबत आजही खंबीरपणे कार्य करत आहे। राष्ट्रवादी फुटली तरीही हे मनोहर तात्या डाके शरदचंद्र पवार यांच्या सोबत आहेत आणि कायम सोबत राहणार आहेत। माजलगाव विधानसभा देखील ते लढवण्याची तयारी करत आहेत। म्हणून अशा या विशेष व्यक्तिमत्वाच्या तात्यांच्या आजवरच्या जीवन प्रवासावर प्रकाश टाकण्याकरिता त्यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज वन महाराष्ट्र वाहिनीवर। प्रामाणिकपणा, एकनिष्ठ, सेवाभाव, असं वाटतं कधी कधी की हे शब्द फक्त पुस्तकापुरते मर्यादित राहिले आहेत, परंतु आजही या काळामध्ये हे शब्द काही लोकांना अगदी लागू होतात आणि मग ज्यांना हे लागू होतात त्या लोकांबद्दल एक प्रेम निर्माण होतं। अगदी एका विशिष्ट टप्प्यावर पोहोचल्यानंतर मुलं बाळासुद्धा विचारतात की बाबा काय कमावलं तुम्ही, लोक विचारतात, पाहुणेरावळे विचारतात की काय कमावलं, आणि मग ज्यांनी कमावलं ते सांगतात की आम्ही गाड्या कमावल्या, आम्ही बंगले कमावले, आम्ही शेत कमावलं, आम्ही पैसे कमावले। परंतु एक असं व्यक्तिमत्व आहे की त्यांना जर विचारलं काय कमावलं तर त्यांनी उत्तर देण्या अगोदरच अवतीभोवतीची माणसं आहेत ना, ते उत्तर देतात की मनोहर तात्याने माणसं कमवली। अर्थातच मी बोलतोय माजलगाव विधानसभा मतदारसंघातील या तालुक्यातील नेत्रूड या गावचे भूमिपुत्र सन्माननीय मनोहर तात्या जनार्दन डाके यांच्याबद्दल। शरदचंद्रजी पवार साहेब यांना दैवत मानणारे, साहेबावर प्रचंड प्रेम करणारे आणि फक्त शरदचंद्रजी पवार साहेब एवढाच जप करणारे। अगदी पहिल्यापासूनच यांनी शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यावर प्रेम केलं। ते सांगतायत की पवार साहेब जे म्हणतील ती पूर्व दिशा, आणि साहेब जसं सांगतील तसं आम्हाला काम करायचं आहे। आणि म्हणूनच या पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये अगदी मनोहर तात्यांचा जेव्हा विषय निघतो तेव्हा ते सांगतात, लोक सांगतात की तात्या म्हणजे शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यावर प्रेम करणारे, साहेबावर निष्ठा ठेवणारे अशी त्यांची ओळख आहे। चला तर मग आपण या ठिकाणी तात्यांचा नेमका प्रवास काय आहे, तात्यांचं कार्य काय आहे, तात्या कसे घडले, अनेक गोष्टी आहेत, आपण तात्यांना विचारूयात। तात्या, महाराष्ट्रातील लोकप्रिय चॅनल न्यूज वन महाराष्ट्र चॅनल याच्या माध्यमातून आम्ही तुमचा जीवन प्रवास मांडत आहोत। सुरुवात करावीशी वाटते की नेत्रूड हे तुमचं गाव, जन्मगाव, याच गावात तुम्ही लहानाचे मोठे झालात। मला विचारावं असं वाटतं की तात्या तुमचं बालपण नेमकं कसं होतं, तुमचं शिक्षण असेल, तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी असेल, काय सांगली याबद्दल? माझं बालपण हे, माझी आई म्हणजे मी 1 वर्षाचा असताना वारली, त्याच्यामुळं माझं काही दिवस बालपण हे वांगी या ठिकाणी माझ्या मामाकडे झालं। आणि त्यानंतर मी 3रीला शिकत असताना वडिलांनी परत हट्ट धरला आणि परत मला या नेत्रूड गावी आणलं। 3री 4थीपर्यंत मी या ठिकाणी शिकलो, परंतु मामाच्या गावाची ओढ असल्यामुळं आणि त्या ठिकाणचे मित्र वगैरे असल्यामुळं मला काही या गावामध्ये फारसं करमत नसे, मन लागत नसे। म्हणून मी काय करायचो की रात्री बेरात्रीच उठायचो किंवा दिवसा उठून परत वांगीला जायचो। हे कुणाला माहीतसुद्धा नसायचं, वडील परत शोधात असायचे, ते शोध घ्यायचे, परत शोध घेऊन परत मला आणायचे। असे प्रसंग येत असताना एक दिवस वडिलांनी मला कुंतलगिरी या ठिकाणी शिक्षणासाठी ठेवलं आणि मी 1972ला कुंतलगिरी या ठिकाणी 5वीच्या वर्गामध्ये शिक्षणासाठी मला तिथं प्रवेश दिला। ती जैनाची संस्था होती। कुंतलगिरी या ठिकाणी परत मला माझं मन लागत नसं, म्हणून मी दुसऱ्या वर्षी काय केलं, सुट्टी झाल्यानंतर उन्हाळ्यात ज्यावेळेस इथं आलो त्यावेळेस गावातल्या माझ्या मित्रांना सुद्धा एक आवड वाटायची आणि त्यावेळेस त्या काळामध्ये ग्रामीण भागातले विद्यार्थी हे आईवडिलाला सोडून परगावी काही शिक्षणाला राहत नसत, परंतु मी राहिल्यानंतर मला ते सतत विचारायचे की शाळा कशी, काय कशी। तर मला सुद्धा एक मित्राची आवड असल्यामुळे मी काय केलं की आमच्या गावातली 10-15 मुलं तयार केली आणि कुंतलगिरी या ठिकाणी शिक्षणासाठी
ती मुलं आली, परंतु वडिलाला वाटलं की ह्यांनी ह्याची गँग तयार केली, कंपनी तयार केली, म्हणून ती मुलं तिथं राहिली आणि वडिलांनी मला तिथून काढून परत पुन्हा या ठिकाणी आणलं. तात्या, एक मला विचारावं वाटतं की असं म्हणतात की माय वर्ल्ड माझी आई, नाही का, की कुठल्याही लेकराच्या विश्वामध्ये त्याची आई असते आणि आईशिवाय विश्व नसतं. अगदी विचारावं वाटतं की जेव्हा लहानपणी आईचं छत्र गेलं आणि मामाकडे राहायला गेल्यात वांगी या गावी, नाही का, अगदी या गावची ओढ मला वाटतं आजही आहे. एक आईशिवाय नेमकं आयुष्य कसं होतं ते सांगा. कारण आई असेल तर सगळंच असतं, नाही का, आनंद असतो, सगळं सुख असतं. आईशिवाय तुमचं आयुष्य कसं होतं? ते तर मला म्हणजे माझी आई कशी होती हे सुद्धा मला आठवत नाही आहे. म्हणजे आईचा चेहरा सुद्धा आठवत नाही. म्हणजे मला आकलन व्हायच्या अगोदरच माझ्या आईचं निधन झालेलं असल्यामुळं मी आजीलाच आई समजायचो. किंवा मी ज्यावेळेस माझी आई वारली त्यावेळेस 1 वर्षाचा असताना मी प्रत्येक कोपऱ्यात ह्याच्यात जाऊन बघायचो की आई कुठे, आई कुठे. मग ते मला घरच्या आजी हे सांगायच्या की ते बाहेर गेलेत, परत येते, हे होती. परंतु मी सारखा त्यांचा शोध घ्यायचो, पण आई काही सापडत नव्हती. आजीनी आमचा सांभाळ वगैरे केला. शेवटी मी ज्यावेळेस मला वांगीवरून नित्रूडला आणण्यात आलं त्यावेळेस आमच्या वडिलांच्या आत्या ह्या म्हणजे हिवरा या गावच्या आणि वांगी या ठिकाणी त्या एकादशीला, प्रत्येक एकादशीला फक्त मला भेटण्यासाठी यायचे. माझे आजोबा निळकंठराव डाके हे वांगीला सप्ताह असायच्या, त्या सप्ताहानिमित्त येऊन 15-15 दिवस तिथं माझ्यामुळं राहायचे. आणि ज्यावेळेस माझ्या वडिलांनी आणि आमच्या वडिलाच्या आत्यानी मला ज्यावेळेस घेऊन वांगीहून इकडं आले त्यावेळेस वांगी हे अख्खं गाव माझ्यासाठी, म्हणजे मग जसं लेकीला वाटं लावायला असते तसं अख्खं गाव, महिला पुरुष हे सगळे वाटं लावायला मला होते. तो प्रसंग मला आठवतो. मला असं वाटतं की ते दिवस, त्या आठवणी, ते प्रेम आहे ना. आज दिवस बदलत खरं तर, परंतु तसं प्रेम आता मिळणार नाही कोणाला. तसं प्रेम आता मिळणार नाही. आईची जागा आता तर अशी परिस्थिती झाली की कुटुंबातलं कोणी चाललं तर अख्खं कुटुंब सुद्धा वाटं लावायला लागतं नाही. ही परिस्थिती आता निर्माण झाली. कुटुंबातले सदस्य कोणी व्हॉट्सअप, फेसबुक याच्यावर अगदी रमलेले असतात आणि मग वाटं कोणी लावायचं. आता एक विचार असं वाटतं की तुम्ही एक उल्लेख केला की आईची जागा आजीने घेतली, आत्याने घेतली काही, परंतु असं वाटतं की आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही. परंतु काही काळ का होईना जे प्रेम द्यायचं असं ते आजीने देत तुम्हाला. अगदी अशा या अवस्थेमध्ये जे शिक्षण झालं बालपणीचं तुमचं, अगदी काही काळ अगदी गावात झाला असेल, कुंतलगिरीचा तुम्ही उल्लेख केला. अभ्यासामध्ये तात्या कशी होतात नेमकी? अभ्यासामध्ये मी थोडा म्हणजे हे होतो, एवढा काही फारसा हुशार नसन, पण इतर ॲक्टिव्हिटीज ज्या विद्यार्थ्याच्या अंगामध्ये असतात, खेळण्याच्या वगैरे, संघटन कौशल्य, हे कौशल्य माझ्या बालपणापासून माझ्याकडे होतं. ज्यावेळेस मी 7वी पास झाल्यानंतर मग कुठं शिक्षणाला ठेवायचं हा प्रसंग निर्माण झाल्यानंतर आमच्या गावचे बरेचसे विद्यार्थी महाराष्ट्र विद्यालय मोहा, कॉम्रेड गंगाधरप्पा बुरांडे यांनी जे विद्यालय काढलं होतं त्या विद्यालयामध्ये मी शिकायला गेलो. परंतु त्या ठिकाणी नेमकं 77ची आणीबाणी आणि त्या आणीबाणीच्या कालावधीमध्ये आम्ही तिथं शिक्षण घेत असताना गंगाधरप्पा बुरांडेचा त्याग किंवा गंगाधरप्पा बुरांडेला झालेली अटक ही आम्हाला त्यावेळेस जरा मनाला चटका लावून गेली. आणि त्यावेळेस ज्यावेळेस गंगाधरप्पा बुरांडे यांची लोकसभेची निवडणूक आली, त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही विद्यार्थ्यांनी हिरिरीने भाग घेतला. फार काय आम्ही म्हणजे हे नव्हतो, पण 8वीला शिकत असताना सुद्धा गंगाधरप्पासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, कारण हा त्यागी माणूस आहे, एक सर्वसामान्य लोकांसाठी झटणारा माणूस आहे. आणि यासाठी आम्ही त्यांच्यासाठी निवडणुकीमध्ये प्रयत्न केला. आणि त्यावेळेस चुना आणि काव हे बरोबर असायचं आणि बोर्ड रंगवायचे. आम्हाला भिंतीवर बोर्डसुद्धा अक्षरसुद्धा काढता येत नव्हतं चांगलं, परंतु आम्ही अख्खं गावचे गाव रंगवून काढलं होतं. आणि शेवटी काय लिहिलंय हे वाचून दाखवण्यासाठी सुद्धा आम्हाला तिथं जावं लागत होतं, एवढं अक्षर खराब होतं. कारण सक्तीची कर्ज वसुली बंद करण्यासाठी कॉम्रेड गंगाधरप्पा बुरांडे यांना निवडून द्या हे वाचून दाखवण्यासाठी आम्हाला लोकांपुढं जावं लागायचं असायचं. आणि आमचं घराणं हे काँग्रेस प्रणित, म्हणजे आमच्या आजोबावर काँग्रेसचा पगडा, परंतु एवढ्या लहान वयात सुद्धा आमचं अख्खं घर काँग्रेसकडे असायचं. परंतु आम्ही गंगाधरप्पा बुरांडे यांचा प्रचार करून ज्यावेळेस कॉम्रेड गंगाधरप्पा बुरांडे निवडून आले त्यावेळेस गावामध्ये इथलच्या कॉम्रेड गंगाधरप्पा बुरांडेचा प्रचार करणारे सहभागी कॉम्रेड तेलगड असतील यांनी सर्वांनी मिळून माझी मिरवणूक काढली या ठिकाणी. एवढं म्हणजे त्या कालावधीमध्ये मी म्हणजे गावाला आणि त्या कॉम्रेड कंपनीला आवडेल असं काम मी त्या वेळेस केलं. म्हणून त्यांनी स्वतः गंगाधरप्पाचा विजय झाल्यानंतर लक्ष्मणराव देशमुख परळीचे त्या ठिकाणी उभे होते, त्यांचा पराभव झाला
आणि त्यानंतर गावातल्या लोकांनी माझी स्वतःची मिरवणूक काढली. हा प्रसंग मला आजही आठवतो. मूर्ती लहान होती, अगदी वय लहान होतं, परंतु फार मोठं काम तुम्ही केलं आणि आपण नेमकं काय केलं हे माहीत पण नव्हतं खरं नाही का. फक्त करत राहा. अगदी लहानपणी अनेक लोकांना तुम्हाला पाहता आलं, त्यांची भाषणं आपण ऐकली आणि आज तुम्ही स्वतः एक सुंदर चांगले वक्ते आहात नाही का. आता मला विचारावं असं वाटतं की अगदी या सगळ्या शिक्षणाच्या या राहडगाड्यांमध्ये अगदी कळत न कळत राजकारणामध्ये ओढल्या गेल्यात, सामाजिक जीवनामध्ये ओढल्या गेल्यात, तर राजकारणातला हा प्रवेश म्हणजे सक्रिय राजकारण कधी सुरू झालं नेमकं? सक्रिय राजकारण म्हणजे नंतर मला काय झालं की मोहा या ठिकाणी मी कॉम्रेड गंगाधरप्पाचा प्रचार केल्यानंतर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा, आणि आमचं घराणं हे काँग्रेसच्या विचारसरणीचं असल्यामुळं मला काही त्या ठिकाणी त्यांनी शिक्षणासाठी परत 9वी-ला 10वी-ला ठेवलं नाही, कारण हा कॉम्रेड होईल म्हणून परत त्यांनी मला शिक्षणासाठी सिद्धेश्वर विद्यालय माजलगाव या ठिकाणी माझा प्रवेश घेतला. आणि ज्यावेळेस सिद्धेश्वर विद्यालयामध्ये प्रवेश घेतला त्यावेळेस मला तो प्रसंग आठवतो की सिद्धेश्वर विद्यालयामध्ये त्यावेळेस माजलगावमधील सगळं शहरी भागातील विद्यार्थी आणि वर्गामध्ये मॉनिटर म्हणून निवड असायची. त्या मॉनिटरच्या निवडणुकीमध्ये काय झालं की सिद्धेश्वर शाळेमध्ये एक शहरी भागाचा किशोर आडगावकर म्हणून त्याची निवड झाली. परंतु तो किशोर आडगावकर काय करायचा की आमच्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्याचेच फक्त नावं म्हणजे काहीतरी खोड्या करतात हे असं त्यांनी नाव लिहायचं आणि आम्हाला वर्ग शिक्षकाला सांगायचं, आम्हाला पनिशमेंट व्हायची, त्या शिक्षा व्हायची. मग मी स्वतः त्या ठिकाणी बंड केलं आणि त्या शिक्षकाला सांगितलं की हा फक्त काय करतोय की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचीच नावं लिहितोय, शहरी भागातले विद्यार्थी तर आमच्यापेक्षा जास्त त्या ठिकाणी खोड्या करतात, त्यांचे नावं लिहिले तर तो आमचे नावं लिहितोय आणि आमच्यावर अन्याय करतोय असं त्यावेळेस वर्ग शिक्षकाला सांगितलं. कारण हा वसा, लढण्याचा वसा मला कॉम्रेड गंगाधरप्पा बुरांडेपासूनच मी शिकलेलो होतो, म्हणून त्या ठिकाणी न भीता मी हे केलं. परत वर्ग शिक्षकाने त्या ठिकाणी शेलुकर गुरुजी म्हणून एक वर्ग शिक्षक होते, त्यांनी परत असं म्हणले की हा जर अन्याय करत असेल तर आपण मॉनिटरची निवडणूक परत घेऊयात. आणि मग त्या मॉनिटरच्या निवडणुकीमध्ये किशोर आडगावकर आणि माझीच निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये मी म्हणजे 75% मतं मला पडली आणि मी निवडून आलो पहिल्यांदा. तात्या, मला असं वाटतं की तुमची जी सुरुवात आहे राजकारणाची अगदी योग्य वेळी झाली. खरं तर अगदी जिथं कुठं अन्याय होत आहे, जो कोणी ऑनेस्ट नाही त्याच्या विरुद्ध तुम्ही उभे राहता नाही का. अगदी तो मॉनिटर झालेला होता, तो शहरी भागातला मुलगा, परंतु तो अन्याय करत होता, तो चुकीचा वागत होता आणि मग तुम्ही आवाज उठवला, परत निवडणूक झाली, त्यात तुम्ही जिंकलात सुद्धा. मला असं वाटतं की प्रत्येक वेळी ज्या वेळेला असं वातावरण असतं की कोणीतरी अगदी निष्ठा डावलतंय किंवा प्रामाणिक राहत नाही, त्याच्या विरुद्ध तुम्ही हमखास उभारता. आणि मला असं वाटतं की ज्या वेळेला तुम्ही उभारता त्या वेळेला निवडून येता. असो, भविष्यामध्ये अनेक गोष्टी घडणार आहेत. तर त्या ज्याप्रमाणे राजकारणामध्ये आलात तुम्ही, अगदी मागच्या अनेक वर्षापासून एक ओळख आहे तुमची, एक आयडेंटिटी बनलेली आहे की तात्या म्हणजे शरदचंद्रजी पवार साहेब यांचा सच्चा कार्यकर्ता, प्रामाणिक कार्यकर्ता. तर ही आयडेंटिटी कशी निर्माण झाली, काय म्हणजे कशा प्रकारे हे कार्य सुरू आहे ते सांगा. ती आयडेंटिटी निर्माण व्हायच्या अगोदर मला एक प्रसंग सांगा असा वाटतो की ज्यावेळेस सिद्धेश्वर शाळेमध्ये आम्ही म्हणजे 9वीला मी मॉनिटर झालो, 8वीचा पास झाल्यानंतर सिद्धेश्वर विद्यालयामध्ये प्रवेश घेतल्यानंतर आणि त्यावेळेस मी मॅट्रिकला नंतर आम्ही गेलो, त्यावेळेस नेमकी आणीबाणी संपलेली होती आणि आणीबाणी संपल्यानंतर सिद्धेश्वर शाळेमधले अनेक शिक्षक वर्ग आमचे त्या आणीबाणीच्या ह्याच्यामध्ये तुरुंगवासात होते. ते तुरुंगवासात असल्यामुळं 2 वर्ष त्या ठिकाणी शाळेचं स्नेहसंमेलन काही झालेलं नव्हतं. म्हणून नंतर तिथं 1977च्या नंतर आणीबाणी संपल्यानंतर 78ला त्यावेळेस 78-79ला ज्यावेळेस स्नेहसंमेलन झालं तर त्यावेळेस स्नेहसंमेलनामध्ये काय असायचं, एक सिद्धेश्वर शाळेची प्रथा होती की 9वीच्या वर्गामध्ये ज्याला जास्त मार्क पडतील आणि मॅट्रिकला आहे तो असा विद्यार्थी हा स्नेहसंमेलन प्रमुख असायचा. परंतु त्या काळामध्ये मी काही म्हणजे 9वीला सर्वात जास्त मार्क मिळवून मॅट्रिकच्या वर्गामध्ये असणारा हुशार विद्यार्थी नव्हतो, परंतु ती प्रथा मोडून त्या ठिकाणी मला आठवते पाटील सर आमचे वर्ग शिक्षक होते आणि गॅदरिंग खूप मोठी होती, स्नेहसंमेलन मोठं होतं कारण 3 वर्षानंतर स्नेहसंमेलन साजरं होत होतं. अशा स्नेहसंमेलन प्रमुख कोण असावा ही चर्चा जेव्हा शिक्षकामध्ये झाली त्यावेळेस पाटील सरांनी विषय काढला की या ठिकाणी आपल्याला विद्यार्थ्यांना कामाला लावायचं असेल तर मनोहर डाके गेल्याच वर्षी आपल्या शाळेत आलेला आहे आणि त्यांनी ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचं संघटन केलेलं आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर जर जबाबदारी आपण दिली तरच विद्यार्थी ग्रामीण भागातले काम करतील. शहरी भागातले विद्यार्थी स्नेहसंमेलनाला फारसं श्रम करणार नाहीत आणि हे श्रम फक्त ग्रामीण भागातले विद्यार्थी करतील आणि ते संघटन फक्त मनोहर डाकेंनी केलेलं आहे. म्हणून आपण सिद्धेश्वर विद्यालयाची जी प्रथा आहे
सर्वात हुशार विद्यार्थी हा स्नेहसंमेलन प्रमुख करायचा, त्या प्रथेला बगल देऊन आपण ग्रामीण भागातल्या मनोहर डाकेला स्नेहसंमेलनाचं प्रमुख करूयात, अशा प्रकारचं त्यांनी विषय मांडला. आणि सर्व शिक्षकाला हा विषय पटल्यानंतर त्यांनी सुद्धा माझ्या नावाला संमती दिली आणि त्यावेळेस मला स्नेहसंमेलन प्रमुख केलं. सदानंद वर्दे शिक्षण मंत्री त्या ठिकाणी आलेले होते. अशा प्रकारे म्हणजे माझी निवड केली, म्हणजे माझ्यातले गुण पाहून त्यांनी निवड केली. गुण असते तुमच्या आज जर गुण असतील तर तुम्हाला परीक्षेमध्ये किती गुण पडले गौण असतात नाही का. हो. चांगले गुण पाहिजेत. हल्ली मला असं वाटतं की आईवडिलांनी सुद्धा मुलामध्ये गुण शोधले पाहिजे आणि त्या गुणांचा विकास करावा. परीक्षेमध्ये जे गुण पडतात ते कमी जास्त होत राहतात, परंतु अंगातले गुण चांगले पाहिजेत. आणि मला असं वाटतं तात्या की परीक्षेत तुम्हाला कदाचित गुण कमी पडले असतील, पण तुमच्या स्वभावातले गुण, तुमच्या चारित्र्यामधले गुण हे अगदी मला असं वाटतं की 100पैकी 200 होते आणि आहेत सुद्धा. अगदी मी मग तुम्हाला प्रश्न विचारला की पवार साहेबांचा कार्यकर्ता ही ओळख आहे, तर ती ओळख कशी निर्माण झाली आणि त्याच्या माध्यमातून आजवर केलं कार्य? पवारसाहेब ज्यावेळेस महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात पहिल्यांदा त्यांचा समावेश झाला आणि पहिल्यांदा समावेश झाल्यानंतर ते गृहराज्यमंत्री होते आणि गृहराज्यमंत्री असताना शंकरराव पाटील त्या काळामध्ये मंत्री होते आणि शंकरराव पाटलाच्या त्या ठिकाणी कसबा हे त्यांचं गाव. तर त्या गावामध्ये एक दलितांची आणि सुवर्णाची दंगल झाली होती, परंतु त्या ठिकाणी जाऊन म्हणजे शंकरराव बाजीराव पाटील यांचं गाव असताना सुद्धा त्या ठिकाणी जाऊन पवारसाहेबांनी दंगलीची काय परिस्थिती ती परिस्थिती पाहिली होती, हाताळली होती. त्याच्यानंतर काय झालं, 78ला ज्यावेळेस पवारसाहेबांनं बंड केलं आणि बंड केल्यानंतर या ठिकाणी त्यांनी वसंतदादाचं मंत्रिमंडळ पाडलं आणि स्वतः साहेब मुख्यमंत्री झाले. परंतु आजही असं म्हणलं जाते की वसंतदादाचं मंत्रिमंडळ पाडणारे पवारसाहेब किंवा वसंतदादाच्या पाठीत खंजीर खुपसणारे पवारसाहेब, परंतु ती परिस्थिती आणि आताची परिस्थिती बघितली तर त्याच्यामध्ये खूप मोठा जमीन आसमानचा फरक आहे. कारण पवारसाहेबांनी महाराष्ट्रामध्ये वसंतदादाचं खूप मोठा दरारा होता आणि केंद्रामध्ये इंदिरा गांधीचं सरकार होतं आणि महाराष्ट्रामध्ये इंदिरा गांधीचं नासिकराव तिरपुडे हे उपमुख्यमंत्री होते आणि वसंतदादा पाटील हे मुख्यमंत्री होते. महाराष्ट्रात वसंतदादाचा दरारा आणि देशामध्ये इंदिरा गांधीचा दरारा, अशा दोन व्यक्तीचं सरकार पाडणारा व्यक्तिमत्व कसं असावं आणि त्याच्यामुळं आम्ही आदरणीय पवारसाहेबाकडं एक प्रकारे आमचं आकर्षण वाढलं की हा माणूस, हा तरुण देशाचं नेतृत्व केल्याशिवाय राहणार नाही, आगळं वेगळं काहीतरी केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तेव्हापासून आदरणीय पवारसाहेब हे माझ्या हृदयामध्ये बसलेले आहेत आणि त्यांचे विचार मी सतत आत्मसात करून विचाराशी कशी बांधिलकी आहे आदरणीय पवारसाहेबाची. कोणी कुठलाही विषय कोणी जर पवारसाहेबाविषयी मांडला तर ती खोडण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे आणि ती खोडून दाखवतो. अगदी पुढच्या व्यक्तीला जे उत्तर हवं असतं त्याहीपेक्षा चांगलं उत्तर तुम्ही देता नाही का. आणि हा अभ्यास आहे, हे प्रेम आहे आणि जे वास्तव आहे ते मांडता तुम्ही करता. आता मला विचारायचं वाटतं की नेहमीच सामाजिक जीवनामध्ये तुम्ही सक्रिय आहात. अगदी कधीही कुठलं पद आपल्याला मिळावं नाही, फार मोठं पद मिळावं ही कधी अपेक्षा तुम्ही ठेवली नाही, पण सामाजिक जीवनामध्ये सक्रिय राहून आपण जे सामाजिक कार्य केलं ते आम्हाला ऐकायचं. सामाजिक कार्याच्या ह्याच्यातून बी अजून एक मला प्रसंग सांगावा असं वाटतो की ज्यावेळेस आदरणीय पवारसाहेबांचे म्हणजे इलेक्शन सुरू झालं 78ला, सुंदरराव साहेब पवारसाहेबांच्या पाठीमागं उभा राहिले. परंतु हे सर्व मंडळी, मग सुशीलकुमार शिंदे असतील, सुंदरराव सोळंके साहेब असतील, प्रतापराव भोसले असतील, जनार्दन बोंद्रे असतील, प्रभाराव असतील, गोविंदराव अधिक असतील, या सर्व मंडळींनी आदरणीय साहेबाला सोडलं आणि ते परत काँग्रेसमध्ये गेले. म्हणून आम्ही या ठिकाणी विद्यार्थी वर्ग चिडून त्या ठिकाणी पवारसाहेबाच्या पाठीमागं, लहानपणी सुद्धा पवारसाहेबाच्या पाठीमागं उभा राहिला. मला तो प्रसंग आठवतो. 1980ला ज्यावेळेस निवडणूक झाली, माजलगाव मतदारसंघातून आदरणीय सुंदरराव साहेब हे काँग्रेस पक्षाकडून उभा राहिले आणि आदरणीय पवारसाहेबांच्या बाजूनं या ठिकाणी सभापतीपद ज्यांनी भोगलं होतं ते गोविंदराव डक काका हे उभा राहिले. दिलीपराव सोळंके म्हणजे आता ॲडव्होकेट होते. दिलीपराव सोळंके आणि आम्ही त्यावेळेस कॉलेजला होतो, ते आमच्यापेक्षा खूप सिनियर होते, परंतु त्यांचं वक्तृत्व आणि त्यांची बोलण्याची एक लकब चांगली होती. त्यावेळेस मतदान आम्हाला नव्हतं, परंतु आम्ही सर्व विद्यार्थी काय करायचो की रिक्षामधून अनाऊन्सिंग करायचो की गोविंदराव डक यांना प्रचंड मताने विजयी करा, शरद पवारांचे उमेदवार. हे अनाऊन्सिंग करण्यासाठी आमच्या विद्यार्थ्यांची चढाओढ लागायची. दिवस अनाऊन्सिंग करायचो आम्ही आणि एक प्रकारे त्या ठिकाणी आदरणीय पवारसाहेबांना सहकार्य केलं. नंतर 1985च्या निवडणुकीच्या अगोदरच गोविंदराव डक काका यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि पवारसाहेबांना सुद्धा सोडचिठ्ठी दिली. नंतरची निवडणूक झाली 1985ला. 1985ला तर त्यावेळेस अक्षरशः माजलगाव मतदारसंघामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी, मग गंगाकिशन थावरे असतील आघाडीवर होते, ते
गंगाभीषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी मोहनराव सोळंके यांचा प्रचार केला आणि त्या ठिकाणी मोहनराव सोळंके हे विजयी झाले. पवारसाहेबांचे एकमेव उमेदवार असतील की त्यांच्याकडे कोणी सरपंचसुद्धा नव्हता. सर्व सरपंच, चेअरमन, मोठमोठी जी नामांकित मंडळी होती, व्यापारी मंडळी असतील, ही सर्व मंडळी काँग्रेसचे उमेदवार राधाकृष्ण अण्णा यांच्याकडे काम करायचे आणि बाकी सर्व विद्यार्थी फक्त मग सुधाकरराव देशमुख असतील, डी के देशमुख असतील, ही मंडळी आणि बाकी विद्यार्थी मंडळी आणि त्या ठिकाणी मोहनराव सोळंके हे विजयी झाले. राधाकृष्ण पाटलांच्या कार्यकर्त्याला तर असा विश्वास होता की त्यांनी मिरवणुकीचा हारसुद्धा आणून ठेवलेला होता, परंतु त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचा विजय झाला अशा प्रकारे आणि यामध्ये सुद्धा आम्ही आघाडीची भूमिका घेतली. मला असं वाटतं की या माजलगाव मतदारसंघातलं जे गणित आहे किंवा महाराष्ट्रातलं एकूण की शरदचंद्रजी पवार साहेब यांना मानणारा वर्ग आहे, त्यांच्यावर प्रेम करतात लोक आणि साहेब जो कोणी उमेदवार देतील तो उमेदवार हमखास निवडून येतो नाही का, हे चित्र आहे आतापर्यंतचं. मला ऐकायचं तुमचं सामाजिक आहे, सोशल वर्क, कारण ती ओळख तुमची निर्माण झाली आहे. यानंतर आम्ही माजलगाव मतदारसंघामध्ये ज्यावेळेस काम करत असताना मोहनराव सोळंके काका हे ज्यावेळेस आमदार होते त्यावेळेस त्यांनी आम्हाला बारामती या ठिकाणी शेती दाखवण्यासाठी नेलं आणि त्या ठिकाणी आदरणीय पवारसाहेबांचे थोरले बंधू आप्पासाहेब पवार हे त्या ठिकाणी बारामती कृषी प्रतिष्ठानचा कारभार पाहायचे. मग आम्ही आप्पासाहेबांना विनंती केली की तुम्ही जर या ठिकाणी आमच्या ठिकाणी आलात शेतकरी मेळाव्याला तर बरं होईल, परंतु आप्पासाहेबांनी आम्हाला काही फारसा म्हणजे वेळ दिला नाही. परंतु आम्ही काय केलं की प्रत्येक 2 महिन्याला माजलगाव मतदारसंघातले जे चांगले चांगले शेतकरी आहेत अशा सर्व शेतकऱ्यांना घेऊन जवळजवळ 12 ते 15 सहली आम्ही बारामती या ठिकाणी आयोजित केल्या. त्या ठिकाणचा कृषी विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून केलेला दुग्ध व्यवसाय असेल, वेगवेगळे जोडधंदे असेल, या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना दाखवले आणि शेतकऱ्यांनी त्या धंद्यामध्ये पडावं अशा प्रकारचं मनोदय आम्ही व्यक्त केलं. आणि त्या प्रसंग मला आठवतो की ज्यावेळेस आप्पासाहेबांनी आम्ही एवढ्या सहली काढल्यानंतर आप्पासाहेब पवारांना आम्ही वेळ मागितली. आप्पासाहेब पवारांनी आम्हाला मेळाव्याची वेळ दिली. मेळाव्याची वेळ दिल्यानंतर आम्ही सर्वांनी एक काही निधी गोळा करून नित्रूड या ठिकाणी कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमाला तत्कालीन आमदार राधाकृष्ण पाटील, तत्कालीन सभापती प्रकाशदादा सोळंके, माजी आमदार मोहनराव सोळंके, वेदप्रकाश पाटील कुलगुरू ही नामांकित मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहिली. त्यावेळेसचा एक मला प्रसंग आप्पासाहेबाचा आठवतो की आम्ही निधी गोळा करून त्या ठिकाणी आप्पासाहेबांना ज्यावेळेस आणायला मी गेलो त्यावेळेस गाडीमध्ये डिझेल टाकण्याची विनंती केली की डिझेल टाकूत म्हणून, परंतु आप्पासाहेबांनी सांगितले की नाही, मला जोपर्यंत परवडतंय, मला डिझेल टाकून महाराष्ट्रात कुठेही फिरायचं परवडतंय, ज्या दिवशी मला परवडणार नाही त्या दिवशी मी माझं फिरणं बंद करेल, परंतु कुणाकडूनही 1 रुपया घेणार नाही अशा प्रकारचा मनोदय व्यक्त केला. आणि आप्पासाहेबांनी बारामती ते नित्रूडपर्यंत प्रवास करत असताना त्यांनी आम्हाला एक प्रसंग सांगितला की म्हणले काल 8 दिवसापूर्वीच तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेब यांचा फोन आला होता, कारण लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीला 25 वर्ष झाले होते आणि शिवाजीराव कवेकर हे लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती होते आणि लातूरला 25 वर्ष पूर्ण झाल्यामुळे त्या ठिकाणी रौप्य महोत्सवी म्हणजे कृषी प्रदर्शन आणि मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी घेण्याचं निश्चित केलं होतं. मग या कार्यक्रमाला नेमकं कुणाला बोलवावं हा प्रश्न कवेकरांना पडला. मग त्यांनी मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेबांकडे विनंती केली की आपण या मोठ्या एवढ्या प्रदर्शनाला प्रमुख पाहुणे म्हणून कोणाला बोलवावं. तर त्यावेळेसच आप्पासाहेबाला कृषी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम केल्यामुळे पद्मश्री हा किताब भारत सरकारतर्फे मिळाला होता, म्हणून विलासरावांनी आप्पासाहेब पवारांचं नाव सुचवलं. परंतु नेमकं ज्या दिवशी त्यांना ती तारीख पाहिजे होती लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीला, त्याच दिवशी आम्हाला त्यांनी आप्पासाहेबांनी वेळ दिल्यामुळं ती वेळ मग विलासराव देशमुख साहेबांनी त्यांना फोन करून सांगितलं की तुम्ही तो कार्यक्रम नंतर घ्या आणि आमचा लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्रमाला या प्रदर्शनाचा खूप मोठा कार्यक्रम आहे. परंतु आप्पासाहेबांनी आमची जिद्द पाहून आणि सतत त्यांच्याकडे आम्ही 10-15 सहली ज्या आयोजित केल्या होत्या त्या पाहून, आमची जिद्द पाहून आप्पासाहेबांना सांगितलं त्या मुलांना दिलेली तारीख मी रद्द करू शकत नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही कधी कार्यक्रम घेताल, पण मुलांनी, त्या सगळ्या मुलांनी एक निधी गोळा करून कार्यक्रम घेतलेला आहे आणि तो कार्यक्रम कॅन्सल केला तर ती मुलं परत कार्यक्रम घेणार नाहीत आणि त्यांचा जे काही शेतीमध्ये आवड आहे, माझा कार्यक्रम कॅन्सल झाल्यामुळे ती इतर कुठलाही कार्यक्रम घेणार नाही, म्हणून त्यांनी आप्पासाहेबांनी मुख्यमंत्र्याचा कार्यक्रम घेतला नाही परंतु आमचा कार्यक्रम घेतला. असा एक पवार कुटुंबियाचा मला एक आलेला चांगला अनुभव. मला असं वाटतं की तुमच्या निष्ठेचा हा विजय होता, प्रामाणिकपणाचा हा विजय होता. तात्या, मला आत्ता जो रिसेंट आहे क्षण त्यावर मला एक प्रश्न विचारायचा आहे की शरदचंद्रजी पवार साहेब यांना अनेक आमदार सोडून गेले नाही का,
अगदी काहीच आमदार आता जवळ आहेत, काही खासदार जवळ आहेत आणि असंख्य कार्यकर्ते आहेत आपल्यासारखे. माजलगाव नगरीमध्ये आपण पहिलं बॅनर लावलं आणि त्या बॅनरची खूप चर्चा झाली. काय नेमकं बॅनर होतं ते? आदरणीय पवारसाहेबांना जे आमदार सोडून गेले त्यानंतर आम्हाला 5 तारखेला मुंबईला पवारसाहेबांवरती निष्ठा व्यक्त करणार आहेत अशा कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी बोलवलं होतं. या ठिकाणी जाण्यासाठी माझी अडचण होती, कारण त्या ठिकाणी कसं जायचं काय जायचं, कारण 5 तारखेला दुपारी समजलं की आपल्याला उद्या म्हणजे 4 तारखेला समजलं आपल्याला उद्या आपलं मुंबईला बोलवलंय, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये कार्यक्रम आहे. मग त्या कार्यक्रमाला जायचं कसं, जाण्याची अडचण होती. शेवटी आमचे सभापती मार्केट कमिटीचे जयदत्त नरवडे वगैरे ही कंपनी अजितदादाच्या मेळाव्याला जाणार होती, परंतु त्यांना मी म्हणलं की मी तुमचाच मित्र आहे, मला तुम्ही घेऊन चला, मी पवारसाहेबाच्या ह्याला जाणार आहे कार्यक्रमाला, मी काही तिकडे येणार नाही. म्हणून आमच्या मित्रांनी सहकार्य केलं. आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि पवारसाहेबाला जे काही 40 आमदार या ठिकाणी सोडून गेले होते त्या 40 आमदाराच्या विरोधात एक प्रकारचं वातावरण होतं. आम्ही त्या कार्यक्रमाला गेलो आणि त्या कार्यक्रमावरून आल्यानंतर मी आता माजलगावला आपण पवारसाहेबाच्या पाठीमागं आहोत हे दाखवण्यासाठी माजलगावमधून एक बॅनर लावायचं ठरवलं. या बॅनरवर काही कार्यकर्त्यांना विचारलं, परंतु प्रकाशदादाचं एक प्रकारची भीती असल्यामुळं अनेक कार्यकर्ते त्या ठिकाणी तयार झाले नाही. परंतु मी त्या ठिकाणी बॅनर लावलं आणि पुरोगामी विचारसरणीच्या सर्व साथीदारांनी साथ सोडली तरी पुरोगामी विचारसरणीचा गडी एकटा लढला, 83 वर्षाचा तरुण योद्धा, साहेब सदैव तुमच्यासोबत, अशा प्रकारचं बॅनर लावल्यानंतर मला किमान दररोज 100 ते 200 लोकांचे फोन येऊ लागले की तुम्ही साहेबाच्या पाठीमागे उभा राहिला, तुम्ही निष्ठावंत आहात आणि आम्ही सुद्धा तुमच्या बरोबर आहेत, अशा प्रकारचे फोन अनेक कार्यकर्त्याचे येऊ लागले. एक माझं निष्ठेचं फळ मला त्या ठिकाणी मिळालं आणि मला माझा दर्जा सुद्धा मला वाढलेला दिसला एका बॅनरमुळे. एका बॅनरमुळे अगदी चर्चा झाली आणि ही चर्चा फक्त माजलगाव मतदारसंघापुरती नव्हती तर अगदी महाराष्ट्रभर झाली. आणि त्या बॅनरच्या मागे जे हेतू होता, जे 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 तुमचं प्रेम होतं ते प्रेम लोकांना दिसलं खरं तर. म्हणजे की कोणी कुठेही जाऊ तात्या मात्र पवार साहेबांना सोडणार नाही. तर एक विचार असं वाटतं की मुळामध्ये निष्ठा ही आपल्यामध्ये उपजतच असावी लागते नाही का? अगदी हे फार कमी लोकांमध्ये दिसतं जे तुमच्यामध्ये आम्हाला पाहायला मिळते खरं तर. अगदी मला विचार असं वाटतं की जर उद्या विधानसभा निवडणूक लागल्या आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी तुम्हाला आदेश दिला तात्या तुम्हाला निवडणूक लढवायची, तर तुमची काय मानसिकता आहे? आदरणीय पवारसाहेब जो आदेश देतील, शेवटी आता आम्हाला असा आदरणीय साहेबांचं 83 वर्ष वय झाले. साहेबाच्या दृष्टिकोनातून खरं तर साहेबांच्या जीवावर जे जे मोठे झालेले होते महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या ग्रामीण भागामध्ये म्हण आहे की वय झाल्यानंतर वयोवृद्ध माणसाची जपणूक करायची आपण, हे लाभार्थी सगळे सोडून गेले साहेबाला. खरं तर त्यांनी दुःख दिलं. मग त्यात भुजबळ साहेब असतील, मुश्रीफ साहेब असतील, पटेल साहेब असतील, दिलीप वळसे पाटील असतील, ज्यांनी की आदरणीय साहेबाची सेवा लहानपणापासून केली, अशा लोकांनी त्या ठिकाणी साहेबाला सोडून गेल्यानंतर एक तरुणामध्ये एक प्रकारची आदर निर्माण झाला की साहेबाला आम्ही कधी सोडणार नाही. म्हणजे ग्रामीण भाषेमध्ये जर म्हणायचं झालं तर असं म्हणतात की म्हाताऱ्याला आम्ही एकटं कधी पडू देणार नाही. आणि तरुण वर्ग त्या भावनेने निस्वार्थपणे साहेबाच्या पाठीमागे उभा राहिल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचं चित्र महाराष्ट्रामध्ये निर्माण होत आहे. हे झालं महाराष्ट्रातलं. मी तुम्हाला विचारतोय तुमच्याबद्दल, जर जर संधी भेटली माजलगाव विधानसभा निवडणूक लढण्याची तर काय तुमची मानसिकता असेल? माझी मानसिकता, जरी माझी आर्थिक परिस्थिती थोडी बिकट असली तरी, परंतु मला या गोष्टीची जाणीव आहे की माजलगाव मतदारसंघातील प्रत्येक गावचा कार्यकर्ता मला नावानिशी ओळखतो आणि माझी ओळख ही आदरणीय पवारसाहेबाचा निष्ठावंत कार्यकर्ता, कुठल्याही आमिषाला बळी न पडता आदरणीय साहेबावर प्रेम करणारा माजलगाव मतदारसंघामध्ये एकमेव कार्यकर्ता कोण जर असेल तर तो मनोहर डाके आहे. आणि म्हणून मला जे काही माझा मित्रपरिवार आहे किंवा मला मानणारे लोक आहेत की ते मला पूर्ण माझ्या पाठीशी ताकदीनं उभा राहतील, यात कसल्याच प्रकारची शंका नाही. साहेबांनी आदेश जर दिला तर विधानसभा लढायला सुद्धा मी मागं पुढं पाहणार नाही. ज्यावेळेस आदरणीय प्रकाशदादांनी मी साहेबाचं बॅनर लावल्यानंतर त्यांनी मला प्रश्न विचारला की साहेबाचं बॅनर कसं लावलं, तर त्यांना मी सांगितलं की आम्हाला राजकारणामध्ये काय आवडतं. ते म्हणले मला आवडत नाही. शेवटी मी त्यांना सांगितलं तुम्हाला काय आवडतं ह्याच्याशी आमचा राजकीय प्रवास नाही, आम्हाला काय आवडतं याच्याशी आम्ही आहोत, आम्हाला पवारसाहेब आवडतं होतं.
आणि त्या पवारसाहेबाच्या पाठीमागं तुम्ही होतात म्हणून आम्ही तुमच्या पाठीमागं होतो. नसता विचाराची लढाई आहे. तुम्ही पवारसाहेबाला सोडलं, आम्ही तुमच्या पाठीमागं येऊ शकत नाही. तर त्यांनी मला विचारलं की तुमचा उमेदवार कोण आहे. तर त्यांना मी सांगितलं की आमच्या पक्षाचा उमेदवार सध्या तरी मीच आहे. साहेबांनी मला आदेश दिला तर मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा निवडणूक लढण्यासाठी पात्र आहे. कारण जे काही मार्गदर्शन असेल वेगवेगळं की विधिमंडळामध्ये बोलायचं कसं, काय कसं, याचा पूर्ण अभ्यास असल्यामुळं प्रश्न कसे मांडायचे, जनतेचे प्रश्न कसे मांडायचे, एवढंच नाही तर मला याही गोष्टीची म्हणजे हे वाटते, अभिमान वाटतो की आदरणीय प्रकाशदादाच्या वेगवेगळ्या मोठमोठ्या सभेमधले भाषणं ही मी स्वतः तयार करून दिलेली. आदरणीय प्रकाशदादांना महत्त्वाचे मुद्दे सांगितले. एवढंच नाही तर अजितदादा ज्यावेळेस बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर यायचे त्यावेळेस अजितदादांचे PA देशमुख साहेब यांचा सुद्धा मला फोन यायचा की काही बोलण्यासारखे मुद्दे आहेत का, आणि अजितदादांना सुद्धा मी ते मुद्दे पाठवायचो. त्यातले 1-2 मुद्दे अजितदादा सुद्धा आपल्या भाषणामध्ये बीड जिल्ह्यामध्ये आल्यानंतर घ्यायचे. म्हणून एक प्रकारचं सामाजिक जाणीव असल्यामुळं, एक प्रकारचे राजकीय सगळं आकलन असल्यामुळं विधानसभा लढवणं हा माझ्या दृष्टिकोनातून फार काही अवघड विषय नाही. साहेबांनी दिलेली जबाबदारी आम्ही समर्थपणे पार पाडू. असाध्यकरित्या सायास तुका म्हणे अभ्यास. मला असं वाटतं की एवढा चांगला अभ्यास हल्ली पाहायला मिळत नाही, आपल्याला ऐकायला मिळत नाही. अगदी खूप चांगला अभ्यास आहे, गाढा अभ्यास आहे आणि या अभ्यासातून अनेक मुद्दे आले, अनेक मुद्द्यावर त्यांनी काम केलेलं आहे. अगदी सांगावं असं वाटतं मला की अगदी या नेतृत्व सोसायटीचे चेअरमन पद असेल, बँकेचं संचालक पद असेल, अनेक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी एक पक्ष निरीक्षक म्हणून काम केलेलं आहे आणि विश्वास आहे. या माजलगाव विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावामध्ये त्यांची ओळख आहे आणि लोकांना माहीत आहे की तात्या या ठिकाणी, तात्याकडे पैसे नाहीत पण तात्याकडे माणसं आहेत, तात्याकडे प्रामाणिकपणा आहे. आणि अशी माणसं जेव्हा आमदार होतात, खासदार होतात, तेव्हा या लोकांना कमवायचं काहीच कळत नाही, कमवत काहीच नसतात. जेवढं काही शासनाचं आहे ते अगदी प्रामाणिकपणे आपल्या मतदारसंघातील लोकांचा कसा फायदा होईल यासाठी ही माणसं प्रयत्न करतात. कारण कमवायचं असतं तर मागेच कमावलं असतं, परंतु काहीच कमवलं नाही, फक्त माणुसकी कमावलेली आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी तात्यांना जर संधी भेटली तर विजयाची आम्हाला सुद्धा अगदी खात्री वाटते. तात्या, मी एवढंच सांगेल की मनोहर या नावामध्ये बरंच काही आहे. कारण हार न मानणारे मनोहर तात्या नाही का, आणि कधी हार मानलेली नाही. आपला विजय नेहमी होत राहू आणि आपण सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये असंच सक्रियपणे काम करावं यासाठी शुभेच्छा. निश्चितच या ठिकाणी शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यावर प्रचंड प्रेम करणारे, साहेबांचा शब्द न डावलणारे आणि साहेब सांगतील ते काम करणारे अशी ओळख असणारे सन्माननीय मनोहर तात्या डाके यांची घेतलेली मुलाखत प्रेक्षकांना आवडली असेल. परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल. धन्यवाद. महाराष्ट्रातील लोकप्रिय मराठी वाहिनी न्यूज वन महाराष्ट्र. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. न्यूज वन महाराष्ट्र.